आई, अजून काही हवंय? काही आणू? देव नाही आली का ग? नाही अजून, पण येईल एवढ्यात. निदान बाबांचा फोन तरी आला होता का? आई, तू नको ना त्रास करून घेऊस एवढा. अगं, एवढं सगळं घडून गेल्यानंतर काळजी नाही का वाटणार? निदान एक फोन तरी करायला काय होतं यांना? जा बघ पटकन, दोघं आले असतील. मलाही तसंच वाटतं. काका, तू साक्षी, मला आधी सांग, देव आणि बाबा कसे आहेत? हॉस्पिटलमधून अजून दोघेही आले नाही आहेत. आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय. अगं, मी शाळेविषयी इतकं भयंकर बातम्या ऐकल्यात. त्या मुलांबरोबर मला आता बाबांची आणि देऊची काळजी वाटायला लागली. मी फ्रेश होतो आणि मी पहिला हॉस्पिटलमध्ये जातो. एक मिनिट, मी बघतो. हॅलो देऊ. देऊ, हे बघ, तू शांत राहा. काका, सगळं संपलंय. काका, आम्ही सगळ्या मुलांना इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि ऍडमिट केलं. दादूने याचा धसका घेतला आणि त्यांचं बीपी खूप वाढलं, म्हणून त्यांनाही ऍडमिट करावं लागलं. हा, मी मुद्दाम हे सगळं आईला सांगितलं नाहीये. देऊ, मला आधी सांग, तू बाबा सुखरूप आहेत ना? काका, ज्या वॉर्ड मध्ये दादूंना ऍडमिट केलं होतं ते तिथे नाहीयेत आता. मी सगळं हॉस्पिटल शोधलं, पण दादू नाही सापडले. अगं, पण देऊ, ते असे कसे कुठे गेलेत? ते माहित नाही काका. काका, मला दादूंच्या बाबतीत राजे शिर्क्यांपासून खूप भीती वाटते. हे बघ देऊ, तू काळजी करू नकोस. मी आत्ता तिकडे येतोय. नाही नाही काका, तू नको इथे येऊ. तू घरीच थांब. आई आणि साक्षीची काळजी घे. अगं, पण देऊ, तू एकटी तिकडे काय करणार आहेस? काका, मी अर्जुनला फोन करते आणि त्याला हे सगळं सांगते. आता ह्या परिस्थितीत तोच फक्त आपल्याला मदत करू शकतो. मी त्याच्याशी बोलते आणि काय बोलणं होतं ते तुला परत फोन करून सांगते. बर देऊ, तू स्वतःची काळजी घे. हो काका. ऐक, खंडू, आमच्यासाठी पाणी आण. सगळं व्यवस्थित तुमच्या प्लॅन प्रमाणे घडलं नाही? आपण कुणासमोर काय बोलतोय याचं भान ठेवत चला. कसं भान राहील आम्हाला? कशी अपेक्षा ठेवता तुम्ही? आम्ही त्या लहान निरागस मुलांचा आक्रोश पाहिला, त्यांच्या आई वडिलांचं ओरडणं पाहिलं आणि त्यांच्याच असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्या समोर मदतीचा हात पुढे करणारा हा रणवीर राजेंचा भेसूर चेहरा पाहिला आम्ही. कसं भान ठेवायचं आम्ही? त्या बिचाऱ्यांना तर कल्पना देखील नसेल. ज्यांच्याकडून मदत स्वीकारणार आहोत त्यांनाच आपल्या मुलांचा जीव घेतलाय म्हणून. धर्मपत्नी या नात्यानं आमच्यावर ओरडत असाल राजे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पती म्हणायची देखील शरम वाटते आम्हाला. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही इतक्या खालच्या दर्जाला उतराल याची साधी कल्पना सुद्धा करवत नव्हती आम्हाला. हा अपघात होता, आमचा यामध्ये कुठलाही हात नव्हता, हे लक्षात का घेत नाही तुम्ही? आजपर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही फक्त विश्वासच ठेवला. एखादी गोष्ट पटली नाही तरी पत्नी धर्म पाळायचा म्हणून कधी विरोध केला नाही आपल्याला, पण आज नाही.
मिनिट. टीव्हीचा आणि आमचा आवाज जगजाहीर आहे. त्यामुळे मुलांच्या मृत्यूकरता प्रत्येक जण आम्हाला जबाबदार धरताय. पण खरंच सांगतो, या मुलांच्या मृत्यूमागे, या अपघातामागे आमचा कुठलाही हात नाही. कशाला त्रागा करताय तुम्ही? काय सिद्ध करायचंय तुम्हाला? आम्हाला तुमच्याकडे कुठल्याही स्पष्टीकरणाची अपेक्षा नाही आणि गरजही नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, सत्य कधीही दडवून राहत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या तोंडाने आम्हाला सत्य सांगत नाही, तोपर्यंत आम्ही अन्न पाण्याला शिवणार देखील नाही. त्याग करून कुठला आरोप सिद्ध करणार आहात तुम्ही? त्याग हा सिद्ध करण्यासाठी नसतो, साध्य करण्यासाठी असतो. हॅलो. अर्जुन, देवयानी बोलते. हां बोल. तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना मग. अर्जुन, अरे दादू हॉस्पिटलमधनं गायब आहेत. म्हणजे या अपघातानंतर त्यांनाही ऍडमिट करावं लागलं होतं. हे बघ देवयानी, तू सरांची काळजी करू नकोस. अरे असं कसं म्हणतोस तू? दादूंना इकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं, आता ते गायब आहेत. इथे 2 मुलं दगावले. तुला कळते का परिस्थिती? हे बघ देवयानी, रिलॅक्स हो. हे बघ, मला सगळं काही माहिती आहे म्हणून मी तुला सांगतो, काळजी करू नकोस. देवयानी, मला सांग, आता तू कुठे आहेस? हॉस्पिटलमध्ये. हे बघ, मग तिथून ताबडतोब घरी निघून जा. सरांबद्दल सांगा मी घरीच येतोय. म्हणजे तुला माहितीये दादू कुठे आहेत? हो, पण हे बघ, मी तुला आत्ता एवढंच सांगू शकेन. तू ताबडतोब तिथनं घरी निघून जा. मी तुला तिथेच भेटतो. ओके, चल बाय. बाय. घराण्यातला आणखीन एक वारसदार शहीद व्हायला निघालाय. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. हे बाबा, तू आता घरी थांब, नाही तर तुझी वाट बघत आम्हाला इथे राहावं लागेल. पण खरंच एवढा वेळ लागतो फोन करायला? अरे तिचं अर्जुनशी बोलणं झाल्यानंतर ती फोन करून कळवणार होती. कदाचित झालं नसेल तिचं बोलणं. आपण वाट बघायला हवी ना? नाही म्हणजे एवढा वेळ वाट पाहिली तर अजून थोडा वेळ वाट पाहूया ना. देव, तुझीच वाट बघत होतो. देव, देव हो का? काय झालं देव? देव, अगं सांग ना. अर्जुनने काय सांगितलं? दाम्या कुठे आहे? अर्जुन म्हणाला दादूंची काळजी करू नका. देव ग, पण बाबा आहेत कुठे? माहित नाही काका.
तो म्हणाला की मी घरी येतो आणि सगळं सविस्तर सांगतो. अरे बापरे, म्हणजे पोलीस स्वतः घरी येऊन सांगणार म्हणजे? वहिनी, जेवण घ्या. वहिनी, समोर आलेल्या अन्नाला नाही म्हणायचं नसतं असं आजपर्यंत तुम्हीच मला सांगत आला. आम्हाला जेवायचं नाही जोपर्यंत रणवीर राजे आपला गुन्हा कबूल करत नाहीत, जोपर्यंत शाळेमध्ये घडलेल्या अपघातामागचं सत्य आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आम्ही अन्नाला स्पर्श देखील करणार नाही. वहिनी, तुमचा निश्चय बरोबर आहे, पण तुम्ही निवडलेली जागा चुकीची आहे. आपली चूक कबूल करायला फार मोठं मन असावं लागतं, आणि मोठ्या मनाची माणसं या घरात राहत नाहीत हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. 2 घास खाऊन घ्या. नका आम्हाला आग्रह करू भाऊजी, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. अशाच ठाम राहा, माझी काहीच हरकत नाही. पण तुम्ही हा निर्णय घेतल्यापासून घरातल्या एकानं तरी तुमची चौकशी सुद्धा केली? ज्यांनी खरं बोलावं म्हणून तुम्ही स्वतःला उपाशी ठेवताय ते बाहेर मेजवान्या सोडतायत, याची कल्पना आहे तुम्हाला? तो त्यांचा प्रश्न झाला. बहिणी, त्यांनी खरं बोलावं म्हणून तुम्ही जो त्रास करून घेताय, तुमच्या या भावना रणवीर राजेंना कधीतरी कळतील असं वाटतंय तुम्हाला? प्लीज वहिनी, हा हट्ट सोडा. हट्ट नाहीये हा, हट्ट नाहीये हा भाऊजी. जेव्हापासनं शाळेच्या जागेवरती मॉल उभा करण्याचा घाट घातला गेला, तेव्हापासनं, अगदी तेव्हापासनं माझं मन खातंय मला. डीव्ही सरांचं स्वप्न उघड्या डोळ्यानं उद्ध्वस्त होताना बघत आले मी, आणि काहीही करू शकले नाही. लहानपणापासून विक्रमादित्य राजेंचा प्रत्येक हट्ट रणवीर राजे पूर्ण करत आलेत, पण त्यांच्या या वेड्या हट्टासाठी ते निष्पाप मुलांच्या जीवावर उठतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. एक पत्नी म्हणून रणवीर राजेंनी आम्हाला आमचा सन्मान कधीच दिला नाही, पण तरीही नील भाऊजी, आज मनापासून असं वाटतंय की डीव्ही सरांनी यांच्यावर जे जे आरोप केलेत ते सगळे खोटे ठरावेत. आणि ते खरे ठरले तर रणवीर राजे शिर्के हे माणूस म्हणून माझ्या मनातनं कायमचे उतरलेले असतील. अर्जुन, अरे तू काहीच बोलला नाहीस, आम्हाला कसं समजणार आहे? काका, मी सांगितलं ना सर सुरक्षित आहेत. पण कुठे? आजूबाजूला काय घडते ते पाहतोयस ना, म्हणून काळजी वाटते रे. हे बघा गोदा काकू, मला मान्य आहे,
पण आजूबाजूला काही घडलं ना तरी सरांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खात्री बाळगा. खात्री आहेच, पण तरी स्पष्ट विचारते. बाबा कुठे आहेत हे तुला माहिती आहे ना? मग आम्हालाही ते सांग ना. आमचा असा अंत पाहू नकोस. नाही, तुम्ही कुणीही काळजी करू नका. सर निर्दोष आहेत आणि लवकरच त्यांची सुटकाही होईल. सुटका म्हणजे बाबांना? हो, सरांना अटक झाली. शाळेतल्या निष्पाप मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली. पण तुम्ही काळजी करू नका. मी लवकरात लवकर या केसचा तपास करून सरांची निर्दोषपणे सुटका करणार आहे. अर्जुन, आम्हाला बाबांना भेटायचंय आत्ताच्या आत्ता. काका रिलॅक्स. हे बघा, तुम्हाला त्यांना भेटता येईल, पण आज नाही, उद्या सकाळी. मला खात्रीच आहे यामागे त्या राजेश शिर्केंचाच हात असणार आहे. तरी मी वेळोवेळी बाबांना सांगत. काका हे बघ, या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आपण सरांची यातून सही सलामत सुटका कशी करता येईल याचा विचार करायला हवाय. याचा विचार आधी केला असता तर नव्याने विचार करण्याची गरज नसती लागली. डीव्ही देशमुख, डीव्ही देशमुख, डीव्ही देशमुख, डीव्ही देशमुख. डीव्ही सरांच्या शिक्षा आमच्या मुलांनी का भोगायची? आमच्या मुलांच्या जीवाची खेळण्याचा त्यांना काही अधिकार नाहीये. देव, तू इथे? तुझीच वाट बघत होते. काय बोलायचं होतं? हे सगळं कसं घडलं हे तुझ्याकडनं मला सविस्तरपणे जाणून घ्यायचंय. तू जाणून काय करणार आहेस? देव, इथे भ्रष्टाचारांनी पोखरलेल्या सिस्टीमचं एक चक्रव्यूह आहे. तू विचारावर मी सांगीन एवढं सोपं नाहीये ते. अगं, जिथे डीव्ही सरांसारखा माणूस अगदी सहज अडकतो तिथे तू विचार कर ना, त्याची व्याप्ती किती मोठी असेल. अर्जुन, मला दादूंना ह्या चक्रव्यूहातून बाहेर काढायचं आहे, पण त्याची वाट मला माहित नाही. मी स्वतः या सिस्टीमचा भाग असून काही करू शकत नाही. तू काय करणार? अर्जुन, दादूंसाठी हे काम मीच करू शकते. मी कुठल्याही सिस्टमचा भाग नाहीये. माझे हात कुठल्याही कायद्यानं बांधलेले नाहीये. हे बघ अर्जुन, प्रयत्न करण्यात काय हरकत आहे? पण फक्त प्रयत्न नको आहेत, झोकून देण्याची तयारी हवी. मी तयार आहे. देव, आयुष्यात खूप कमी विद्यार्थ्यांना गुरुदक्षिणा द्यायची संधी मिळते. आज ती तुला मिळाली आणि तुझ्यासोबत मला. तू हे चक्रव्यूह वेधायचं ठरवलंयस तर तुझा सारथी व्हायला मी तयार आहे.